विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी। 28 जुलैपासून सुरू होणार विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विविध प्रकारच्या महापूजांची नोंदणी मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करता येणार। चंद्रपूर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट जारी। हवामान खात्याचा अंदाज, पावसामुळे उद्या जिल्ह्यातल्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातल्या कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच। धनंजय मुंडेंना मुंबई हायकोर्टाचा दिलासा। खोटी याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्ता तुषार पडगिलवारला 1 लाखांचा दंड। पूजा खेडकरनं आता राज्य सरकारकडे मागितली दाद। नॉन क्रिमिलेअर रद्द केल्याच्या विरोधात दाद मागितली। नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट रद्द केल्यानं मागासवर्गीय प्रवर्गात लाभ घेता येणार नसल्यानं राज्य सरकारकडे केलं अपील। केडीएमसीच्या 2 अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडलं। ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। आजारी कर्मचाऱ्याकडनं कामावर रुजू करण्यासाठी घेत होते 20,000ची लाच। मनसेकडून वर्सोवा ब्रिज परिसरात गुजराती पाट्यांवर कारवाई सुरू। मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक। वसईच्या काठियावाडी धाब्याची गुजराती पाटी मनसेनं तोडून टाकली। गडचिरोलीमध्ये देशी कट्ट्यांचा धाक दाखवत लूटमार करणाऱ्यांना अटक। सावरगाव पोलीस मदत केंद्राची कारवाई। 4 आरोपींना अटक। 2 देशी कट्टे आणि 11 काडतुसं जप्त। अकोल्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात। अपघातात दुचाकीवरच्या दोघांचा जागीच मृत्यू। मीरा भाईंदर परिसरात पतीनं पत्नीची केली हत्या। किरकोळ भांडणाच्या रागातनं पतीनं केली हत्या। पतीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। आणि मुंबईच्या वांद्रे इथल्या रिझवी कॉलेज बाहेर हाणामारी। 2 गटांमध्ये झाली हाणामारी। हाणामारीचं कारण स्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।